तुमच्या 3 अपेक्षा सांगा वहिनींकडून. एक तर सकाळी लवकर उठणं. थांबा, पूर्ण होईल का हो कधी ही अपेक्षा? लग्नाला 10 वर्ष पूर्ण आता पुढच्या वर्षीपासून होईल, कारण माझ्या मुलीची स्कूल सकाळी होणार आहे, तर मी तिच्यासाठी उठेल. दुसरी अपेक्षा, नेहमी जसं घर सांभाळत आली आहेस त्याप्रमाणे आयुष्यभर घर सांभाळत जा. हा, तू घर सांभाळ, हे फिरतायत बाहेर. काय नाही, त्यांना फिरण्याची आवड नाही. नाही. तिसरी अपेक्षा, शेवटपर्यंत साथ दे, हीच अपेक्षा तिसरी. तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. जरा बोलायला शिकावं त्याने, कारण की खूप शांत आहे. तुम्हाला एक सांगू का? मी बोलून देत नाही का? नाही नाही नाही, मला घरातल्यांकडनं कळलं की तुम्ही जेव्हा झोपलेले असतात तेवढ्या वेळ ते बोलून घेतात. बरं, बोलायला पाहिजे तुम्ही. हो, बोलतो. बरं, दुसरी अपेक्षा. नाही, तशी काही अपेक्षा नाहीये माझी फार, कारण की सगळ्याच बाबतीत चांगला आहे तो. तिसरी अपेक्षाच नाहीये मला. चला, विषय आहे ते संपला. छान आहे त्याच्यामध्ये. पण आता आमची सगळ्यांची एक अपेक्षा आहे, ती तुम्ही पूर्ण करायची. अच्छा. 3, 6 आणि 9 हे 3 टप्पे महत्वाचे आहेत. वस्तू घरातली सांगणार, तुम्ही ती घेऊन यायची, इथे ठेवायची. 3 वस्तू आणल्या तर पहिलं बक्षीस, 6 वस्तू आणल्या तर दुसरं बक्षीस, आणि 9 वस्तू आणल्या तर तिसरं बक्षीस. 2 मिनिटाची वेळ, पण घर लांब आहे म्हणून आणखी 30 सेकंद. या 2.5 मिनिटामध्ये त्या 9 वस्तू घेऊन येणार का बघूया, आणि किती बक्षीस मिळवून देणार तेही बघूया. सांगा वस्तू. वेळ सुरू झाली. आईची पर्स, मम्मीची. फोन जवळ, फोन जवळ. 10. माझ्या लग्नाचा शालू लाकडाच्या कपाटात आहे. येलो कलरचा शालू लक्षात आहे का? सांगा ना तुम्ही. लाकडाच्या कपाटात येलो आणि पिंक बॉर्डर आहे. येलो आणि पिंक बॉर्डर आहे. लवकर लवकर आहे, लवकर आहे, लवकर आहे, लवकर आहे. आर्याचा डस्टर, आर्याचा डस्टर. बेडरूम मध्ये, बेडरूम मध्ये. असू दे, असू दे, असू दे. नेल कटर, नेल कटर. चावीच्या येते, लवकर बघ. 1 मिनिट पूर्ण झालं. खारी बुंदी, ते आपण टोपं ठेवतो ना तिथे बघ. पाणीपुरीची, पाणीपुरीची. बदकाचे पिल्लू टीव्हीवर, बदकाचे पिल्लू टीव्हीवर. हळू हा, हळू. हळूहळू, इथे पाय अडकेल. माझे घड्याळ, माझं घड्याळ. चावी जवळ आहे, चावी जवळ. हळू हळूहळू. धुपाचं भांड ते इथे बघ. देव, खिडकीवर, इकडच्याच, इकडच्याच, या साईडला. थर्मास, थर्मास, थर्मास. बापरे. थर्मास कुठे आहे? किचन मध्ये बघ, किचन मध्ये. 30 सेकंद राहिली. लवकर आण. माझं घड्याळ, घड्याळ आणलं ना? घड्याळ आणलंस ना? हा, थँक्यू. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?